शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभरा पिकाच्या प्लॉटला. आणि हरभऱ्याच्या पिकाच्या प्लॉटवर आल्यानंतर आपण बघूया इथं आपण आपला शेवटचा फवारा घ्यायचा आहे. तर शेवटचा फवारा कुठला घ्यायचा फवारा, तर URUB प्रक्रियायुक्त हरभरा असल्यामुळं आपण शेवटचा फवारा एकतर कोराजेन घेऊ शकता किंवा इमामॅक्टिन घेऊ शकता. जर कोराजेन घ्यायचा असेल तर कुठल्या पंपाला किती घ्यायचं आणि इमामॅक्टिन कुठलं आणि कोणत्या पंपाला घ्यायचं. तर इमामॅक्टिन घ्यायचं असेल तर पेट्रोल पंपासाठी आपण 15 ग्राम घेऊ शकता, कोराजेन 10 मिली घेऊ शकता. आणि जर चार्जिंग पंप असेल तर इमामॅक्टिन आपण 15 ग्राम घेऊ शकता, पण कोराजेन मात्र 7 मिली घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे. तर आणि सोबत काय घ्यायचं, तर अवस्था पाहून घ्यायचं. तर आता शेवटची अवस्था आहे, तर इथं फुलाची संख्या भरपूर आहे, घाटी अवस्था छोटी छोटी आहे, कळी अवस्था आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काय घ्यायचं, तर आपल्याला नेटिव्ह हे बुरशीनाशक घ्यायचं. URUB प्रक्रियायुक्त असलं तरीही का घ्यायचं, कारण वातावरणात जिथं आपण पाणी जास्त झालं त्या जागी आपल्याला नेटिव्ह सोबत विल्ड बॉन्ड घेऊ शकता. जर पाणी जास्त झालं नसेल, गारठा नसेल, म्हणजे गर्द हरभरा नसेल, फुलं काढायला वेळ लागत असेल, तर फक्त इमामॅक्टिन किंवा कोराजेन घेऊ शकता शेवटची फवारणी. परंतु इथं फुलाचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे त्यात लवकर फुलाचं शेंग घाट्यामध्ये रूपांतर होण्यासाठी आणि कळीचं लवकर घाट्यात रूपांतर होण्यासाठी आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, तर आपल्याला औषधी ही चांगल्या प्रकारची घ्यावी लागेल. तर त्यामध्ये आपण आता URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं फवारणीची जास्त खर्च करायची गरज नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी इथं जास्त पाणी दिल्यामुळं अशा प्रकारे भरगच्च हरभरा उंच वाढला, त्यामुळं अवाढव्य वाढ झाली, त्यामुळं फुलाचं घाट्यात रूपांतर व्हायला ओलावा जास्त असल्यामुळं वेळ लागतो. तर त्यासाठी शेवटचा फवारा कुठला घ्यायचा, तर त्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं इमामॅक्टिन प्लस नेटिव्ह प्लस विल्ड बॉन्ड घेऊ शकता किंवा कोराजेन प्लस नेटिव्ह प्लस विल्ड बॉन्ड असंही घेऊ शकता. तर अशा प्रकारचा फवारा आपण इथं घेऊ शकता. तर बघू आपण कुठले कुठले औषधी आहे ते. तर आपण इथं सर्वात महत्त्वाचं काय घेतलं, तर इमामॅक्टिन घेतलेलं आहे. तर इमामॅक्टिन आपण प्रोक्लेम जे क्रिस्टल कंपनीचं आहे तेच इमामॅक्टिन घेतलेलं आहे. इथं बघा, इथं अशा प्रकारे हे घेतलेलं आहे. आणि 100 ग्रामचा पण एक डब्बा घेतलेला आहे. इथं मापासाठी ठेवला ते, म्हणजे 15 ग्राम, म्हणजे 150 ग्राम म्हणजे 10 पंपाचं 15 ग्राम अशा प्रकारे पेट्रोल पंपासाठी. आणि छोटा पॅक आपण इथं नेटिव्हचा घेतला, हा आहे 50 ग्रामचा, आणि एक आहे 100 ग्रामचा. हा अशा प्रकारे हे पण 15चा डोस दिला आपण. 10चाही चालते, परंतु आपण 15चा दिला, कारण लवकर आपल्याला घाट्याची जाडी वाढली पाहिजे फुलाचं घाट्यात रूपांतर होण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण औषधी घेतलेली आहे, कारण या औषधीमुळं घाट्यात रूपांतर लवकर होईल फुलाचं आणि कळीचं. आणि जे घाटे बनलेले असतील अशा प्रकारे, तर या घाट्यांना साईज वाढेल आणि फुलगळ होणार नाही, साईज भरपूर वाढेल, जाड होईल, आतमध्ये दाण्याची संख्या पद्धतशीर 2 दाणेसुद्धा तयार होऊ शकतात. अशा प्रकारे आपण इथं कीटकनाशक प्लस नेटिव्ह बुरशीनाशक आपण इथं घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण फवारा इथं देऊ शकता. तर हा सिलेक्शन हरभरा आहे URUB प्रक्रियायुक्त. परंतु यावर्षी ज्या प्लॉटमध्ये अशा प्रकारे समजा जास्त पाणी झालं नाही किंवा जमीन भारी असेल, थोडं पाणी दिलं तरी जास्त वाटते, गारठा धरून राहते जमीन, तर अशामध्ये फक्त ही फवारा घ्यायचा. ज्या जमिनीमध्ये झालं नसेल अशा प्रकारचं काही, तर त्या जमिनीमध्ये फक्त इमामॅक्टिन फवारा किंवा कोराजेनचा फवारा घ्या, बाकी काहीही फवारू नका. कारण URUB प्रक्रियेमध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. या प्लॉटला वेळ लागेल किंवा हा कालावधी लेट घेईल, म्हणून आपण इथं अशा प्रकारचा फवारा देत आहोत. तर हा शेवटचा फवारा असाच द्यायचा, पुन्हा फवारा द्यायची गरज नाही. शेवटचा फवारा हरभरा पिकासाठी, सिलेक्शन हरभऱ्यासाठी हाच घ्यायचा. आणि हा फवारा दिल्यानंतर 15 दिवस ते 20 दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारचं अळी वगैरे येणार नाही. आणि पशुपक्षी आळ्या आल्या तरी पशुपक्षी अशा प्रकारे इथं या झाडांवर सूर्यफुलाच्या बसतात आणि अळ्या खातात. आणि 20 दिवसापर्यंत हरभरा आपला पिवळा पडतो, दाणे भरडून जातात, त्याच्यामुळं आपल्याला पुढची फवारणी द्यायची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे आपण इथं फवारा देऊ शकता.